न मागता तुम्ही खूप काही दिलं, न सांगता कळतात तुम्हाला माझ्या मनाचे भाव. सार्थक होते जीवन माझे, मुखी येतो गुरुमाऊली तुमचे नाव. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. हा व्हिडिओ आहे पौर्णिमेचा, कारण माझे व्हिडिओ लेट आला त्याबद्दल तुम्हाला आता शुभेच्छा देते मी. कम्युनिटीवरून तर मी शुभेच्छा दिल्या होत्या, पण आता डबल अजून शुभेच्छा देते. तर श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू आता. तर इथे बघा शनिवारचा व्हिडिओ आहे हा संध्याकाळचा. इथे काही जास्त शूट केलं नाही मी, थोडासा शूट केलं आहे, कारण स्वामींसाठी कपडे वगैरे शिवत होते आणि खालचं जे हातरायचं आसन वगैरे करून ठेवलं होतं संध्याकाळी शनिवारी, कारण सकाळी खूप घाई गडबड होईल त्यासाठी. तर इथे बघा हे जे स्वामींचे ते बसायची खुर्ची आहे ना, तर त्याच्यावरच हे छोटं आसन शिवलेलं आहे. आणि हा स्वामींचा ड्रेस आहे, कारण स्वामींची मूर्ती माझी खूप छोटी आहे. त्याला व्यवस्थित दुसरा कोणता ड्रेस शिवायचं म्हटलं तर नाही जमत, कारण छोटी मूर्ती असल्यामुळं. तर त्यासाठी छोटा ड्रेस शिवला आहे मी. आणि हा जो कपडा आहे तो खाली चौरंगावर हातरायचा आहे. तर हे देवाचे ड्रेस त्या दिवशी मला गेलेल्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल, मला शिवायला ड्रेस आला होता, त्यातलेच तुकडे उरले होते. तर म्हणलं की कपडा चांगला आहे, चला ह्याचेच तुकडे जोडून जॉईंट करून शिवता, कारण स्वतः टेलर म्हणल्यावर काही पण आपण स्वतः कारागीर करू शकतो. तर हा कपडा चौरंगावर वगैरे हातरायला लागतो, त्यासाठी हा चौरंगावर हातरायला कपडा शिवून घेतला आहे. म्हणजे अखंडच कपडा होता, आपलं व्यवस्थित कट करून चौकून त्याला गोट मारला आहे मी. तर हा कपडा हातरायला कलर वगैरे छान आहे, त्यासाठी हा कपडा घेतला आहे. तर हे दोन हातरले, कारण उद्या पौर्णिमेची येडेश्वरीची पण देवीची पूजा असते, त्यासाठी 2 आसन बनवलेत मी खाली हातरायचे. तर असं आता कपड्याचं वगैरे माझं झालं आहे सगळं. आणि गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ थोडा लेट आला त्यासाठी सॉरी, कारण मला एडिट करायला टाईमच भेटत नाही जास्त करून, त्यामुळे मला खूप उशीर होतं व्हिडिओ टाकायला. मला पण ते आवडत नाही उशिरा व्हिडिओ टाकायला, पण पर्याय नसतो माझ्याकडे दुसरा, त्यामुळे मला टाकावंच लागतो. कारण व्हिडिओ शूट तरी तुमच्यासाठी केलेला असतो, अन्न टाकून तरी कसं जमणार, म्हणलं जाऊ द्या, थोडा उशीर होईल, सगळ्याच्या नंतर आपला व्हिडिओ जाईल. तर असू द्या, समजून घ्या तुम्ही पण थोडं. त्यासाठी माझा व्हिडिओ थोडा लेट येत आहे त्यासाठी. तर इथं आसन तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण मी स्वतः टेलर असल्यामुळे असे तुकडे वगैरे खूप असतात, आणि त्यासाठी माझं काम सोपं होतं देवाखाली आसन वगैरे बनवण्यासाठी. तर बघा इथं कपड्याचं वगैरे काम झाले, संध्याकाळी तयारी करून ठेवली होती, कारण सकाळी उद्या लवकर उठायचं, पूजा वगैरे जास्तीची असते, त्यामुळे सकाळी झालं नसतं मला कपडा वगैरे हुडकायचं, करायचं, इकडं तिकडं बघायचं, मग त्यात खूप टाईम गेला असता. म्हणून ही सगळी तयारी संध्याकाळीच करून ठेवली. आणि साफसफाई तर माझी म्हणजे शुक्रवारीच करून घेतली होती मी, त्यासाठी साफसफाईचं तर काय टेन्शन नव्हतं मला, हेच तेवढं होतं. तर हे इथं ना स्वामींना मी त्यांच्या अंगावर ओढणी जी टाकत ना आपण, ती बनवायची होती मला, पण मूर्ती छोटी असल्यामुळे त्यांना ओढणी काही बसत नव्हती. तर म्हणलं की चला ही आपला ओढणीचा कशाला तरी करू. तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे, म्हणजेच गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ आहे हा. तर सकाळी उठल्या मण्या बघ किती पायात करतो, मला काहीच काम करू देत नाही. त्याला अगोदर उठल्या दूध द्यावं लागतं, तरच मी दुसरं काम करायला घेते, तोपर्यंत मला होत नाही दुसरं कोणतं काम करणं, कारण तो करूच देत नाही. तर माझं इथं सगळं काम झालं आहे आता, म्हणजे आंघोळ वगैरे सगळं पारसं काम जे काही असतं ते सगळं काम झालं आहे माझं. आणि इथं आता हळदी आणि कुंकू ते मी दरवाज्यावर दारं वगैरे मी कालच पुसून घेतले होते, तरी पण आता थोडाफार कपडा मारेल. मी एकटीच आहे आज, शिवानी कोणीच उठलेलं नाही आहे अजून, त्यामुळे मी स्वतःच व्हिडिओ करते. मग जसं मला जमेल तसं मी व्हिडिओ करते, थोडाफार तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते की मी काय केले, कारण बाहेरचं कोणचं काम केलं तुम्हाला काहीच दाखवलं नाही, कारण व्हिडिओ धरायला कोणी नव्हतं त्यासाठी. तर इथं हळदीचं लेपन करण्यासाठी पण हळद कालवली मी, आणि पहिल्यांदा पाणी टाकून घेतले उंबरट्यावर, आणि नंतर पुसून घेऊन हळदीचं लेपन करेल. आणि दारं पण पुसून घेतले होते अगोदरच मी, म्हणजे रात्रीच पुसून घेतले होते दारं वगैरे, ते काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही मी. तर जेवढं करता येईल तेवढंच मी केले. तर हळदीचं लेपन वगैरे माझं इथे झाले. तसं तर हळदीचं लेपन माझं सारखंच असतं, पण आज स्पेशल पौर्णिमा आहे, तर मग पौर्णिमे दिवशी तर कसं सोडायचं ना, त्यामुळे. तर हळदीचं लेपन वगैरे झाल्याच्या नंतर इथं मी तर हळद आणि कुंकू जे कालवलं होतं ते मी इथं स्वस्तिक काढण्यासाठी वापरणार आहे, कारण हळदीचा वापर कुठं जास्त करण्यात येत नाही, त्यामुळे हळद थोडीच वापरली आणि कुंकाचा वापर जास्त केला आहे. आणि ते कालवलं आहे, आणि दारावर गॅसवर दोन्ही दारांवर, कारण 3 दार आहेत आमचे, त्या 3 दारांची पूजा करू नये असं म्हणतात.
दोनच दाराची पूजा करते मी. तर एक म्हणजे माझं देवघर आहे, म्हणजे किचनचा दार, आणि एक हा दार म्हणजे हा दार हॉल आहे. हॉल म्हणजेच 3 रूम आमच्या सेमच आहेत. हॉल वगैरे असं काही नाही सेपरेट. पण ह्या ठिकाणी ना मी माझी मशीन ठेवलेली आहे त्यासाठी, कारण मशीन माझी लक्ष्मीच आहे. म्हणून ह्या एका रूमची मी म्हणजे दाराची पूजा करत असते. आणि जे किचन आहे त्या एक दाराची पूजा करत असते. मधलं जे दार आहे त्याची नाही करत, कारण 2च फक्त दारांची पूजा करते. तसं तर हॉल जर पुढे बांधला असता तर मग मला एकाच दाराची करावी लागली असती. पण हे आमच्या 3 रूमा सेम आहेत, त्यासाठी मला 2 दाराची करावी लागते. तर असो. तर आता इथं बघा शुभ आणि लाभ काढून घेतले, कारण हा मोबाईल मी मशीनवर ठेवला होता सेल्फीच्या कॅमेरानं, त्यासाठी तुम्हाला उलटं दिसत असेल. पण मी सवाशाच हाताने काढले होते, म्हणजे उजव्या हाताने काढले होते. तर इथे शुभ लाभ पण तुम्हाला सेल्फीच्या कॅमेराने तर व्हिडिओ करायला चालू आहे, त्यासाठी तुम्हाला उलटं दिसत असेल. पण माझ्या म्हणजे उजव्याच हाताने मी इथं काढले होते. पण सेल्फीचा कॅमेरा लावला होता इथं, कारण कॅमेरा धरायला कोणी नव्हतं त्यासाठी. तर माझं सगळं आता वरचं काम झाले आणि आता इथं स्वामींची पूजा मांडायला चालू आहे. कारण आज एकतर गुरुपौर्णिमा पण आहे, गुरूंची सेवा पण खूप सारी करायची आहे. गुरूंची पूजा पण असं रोजच्यापेक्षा जरा स्पेशल करायची आहे, छान. आणि आपली येडेश्वरी देवी आहे ही, म्हणजेच आमची कुलदेवी म्हणलं तरी हरकत नाही. मला ह्याच देवीची परडी आहे, त्यासाठी प्रत्येक पौर्णिमेला येडेश्वरी देवी आणि आपली तुळजापूरची तुळजाभवानी हे तर आपल्या सगळ्याला माहितीच आहे. येडेश्वरी देवी पण कोणाकोणाला माहिती आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण बरेच जणाला येडेश्वरी देवी जे आहे ते माहीत नाही आहे बरेच जणाला. तर ज्यांना माहिती आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा. तर प्रत्येक पौर्णिमेला मी ह्या येडेश्वरी देवीची पूजा स्पेशली मांडत असते वेगळी. आपलं जोगवा पण मला प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी नाही मागणं होत. तर फक्त मी पौर्णिमेला आता जोगवा मागत असते. माळा वगैरे स्वच्छ करायच्या, म्हणजे आपले गोमूत्र घ्यायचं, पाण्यात थोडं गोमूत्र टाकायचं आणि त्याने आपल्या माळा वगैरे स्वच्छ करायच्या पाण्यानं जरा थोडीफार पुसून घ्यायचे, कारण पिठानं जरा खराब झालेली असते त्यासाठी. तर इथं कळस तर माझा तुम्हाला तर माहितीच आहे, 12 महिन्याचा कळस आहे हा. रोजचाच माझ्या देवघरात कळस असतो हा. तोच कळस इकडं मांडत असते मी. पाणी वगैरे चेंज करायचं, नारळ वगैरे धुवून घ्यायचा. आणि आता इथं गॅसला पण मगाशीच मी स्वस्तिक काढून घेतलं होतं. आणि इथं एक म्हणजे आपली गॅसची जी भिंत आहे समोरची, तर तिथं पण मी स्वस्तिक काढून घेतले आणि तिथली पण पूजा केली. तर मगाशी फक्त स्वस्तिक काढून घेतलं होतं. तर आता धूप आरती वगैरे चौकड द्यायला चालू आहे. चौकटीला म्हणते उंबरट्याला आणि आपल्या दारांना चौकड आरती वगैरे चालू आहे. इथं तुपाचा दिवा लावला आहे मी. प्रत्येक पौर्णिमेला मी तुपाचा दिवा लावत असते. आणि आता इथं अभिषेक चालू आहे. आणि आज आपल्या गुरुमाऊलीचा मला गुरुपद घ्यायचा आहे, त्यासाठी अभिषेक वगैरे. तसं तर प्रत्येक गुरुवारी अभिषेक मी करतच असते, पण आज जरा स्पेशली म्हणायचं, आज जरा जास्त स्पेशल दिवस आहे आजचा स्वामींचा. मला गुरुपद पण घ्यायचं आहे त्यासाठी. तर उठणं होतं दिपोळीत आणलेलं, तर ते आधी अभिषेक करून घेतला आणि नंतर उठणं वगैरे लावलं. कारण आधी जर उठणं लावलं असतं तर अभिषेकचं जे दुधाचं पाणी जे आहे ते सगळं खराब झालं असतं, त्यासाठी अगोदर दुधाने अभिषेक करून घेतला. पंचामृत करायला पाहिजे होतं, पण पंचामृत नाही केलं मी, फक्त दुधाचाच वापर केला. तर इथं माझा अभिषेक वगैरे झाला आहे. आणि कपडे तर तुम्ही पाहिले होते, मी रात्रीच कपडे शिवून ठेवले होते. तर आता इथं स्वामींना कपडे वगैरे घातलेत. आणि हे आपलं आसन. तर हे बघा इथं माझं आसन वगैरे ठेवायला चालू आहे. स्वामींचे पण अभिषेक करून घेतला. आणि नंतर आता आपल्या गुरुदत्त महाराजांचा चालू आहे. आणि जी ओढणी म्हणून मी घेतली होती स्वामींना हे करण्यासाठी, म्हणजे स्वामींच्या अंगावर टाकण्यासाठी, तर ते व्यवस्थित छोटी मूर्ती असल्यामुळे जमत नव्हती, त्यामुळे तेच फोल्ड केले. आणि त्या दत्त महाराजांना मी ती ओढणी काटापिन वगैरे लावून ॲडजस्ट केले जसं जमल तसं. आणि स्वामींना आज जी आपली घुंगटासारखी जी ओढणी असते छोटी, तर ती त्यांच्या फोटोला लावून घेतली चौकून. तर बघा माझी पूजा चालू आहे. तोपर्यंतच इथं दिव्यात फूल किती छान तयार झाले. एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे फूल मोबाईलमध्ये तरी, पण पूर्ण आपलं जास्वंदाचं फूल तयार झाले. असं म्हणतात की आपली जेव्हा सेवा चालू असते, समजा अभिषेक वगैरे, आणि त्या टायमाला जर आपलं फूल तयार झालं तर असं म्हणायचं की आपली सेवा स्वामीपर्यंत पोहोचते, अगर कोणत्या पण देवापर्यंत आपली सेवा पोहोचते असं म्हणतात.
फुल आलेलं चांगलं असतं. ह्याच्या मागटलं कारण पण मला एवढं काही माहीत नाही आहे, पण जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगते तुम्हाला. तर देवीचा पण आज अभिषेक करून घेतला, कारण एक तर आज रविवार आहे. मला मंगळवार आले काही की तोंडात माझ्या. तर रविवार आहे आज आणि पौर्णिमा आहे, त्यामुळे कुंकुमार्चन प्रत्येक पौर्णिमेला करते. तसं शुक्रवार मंगळवारी पण करायला पाहिजे, पण प्रत्येक शुक्रवार मंगळवार नाही होत करणं एवढं. त्यासाठी पौर्णिमेला कुंकुमार्चन, देवीची पूजा वगैरे सगळं मांडायचं छानपैकी, असं आपल्याला पण एकदम प्रसन्न वाटावं. आरती वगैरे पूर्णच देवीचं करून घेते. प्रत्येक पौर्णिमेला माझी एवढी सेवा असतेच. तिन्ही देवींचा मी कुंकुमार्चन करत असते. तिन्ही देवी म्हणजे आपली येडेश्वरी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि आपली अन्नपूर्णा देवी, ह्या तिन्ही देवींचा मी कुंकुमार्चन अभिषेक वगैरे प्रत्येक पौर्णिमेला शुक्रवारी करत असते. शुक्रवारी कुंकुमार्चन नाही करत, फक्त अभिषेक करते, कारण मी शुक्रवार धरते त्यासाठी. अजून 10:30 वाजल्या नव्हत्या. मला 10:30ला स्वामींची आरती करायची होती, पण म्हणलं की नंतर करू, आज टाईम होता. मला जोगव्याला पण जायचं होतं, कारण जोगव्याला जर उशीर झाला ना तर बायका सगळ्या रानात जातात. नंतर मग जोगवा वळायला कुणी नसतं घरी, त्यामुळे आधी जोगवा मागून घेतला, देवीची आरती वगैरे केली. इथं बघा मी जोगव्याला गेली आहे. तेव्हा 9:30 पावणे 10 वाजले असतील. मी काही एवढा टाईम बघितला नाही, कारण मला स्वामींची 10:30ची आरती करायची होती. त्या अगोदर म्हणलं केडेश्वरी देवीचं सगळं उरकून घेऊ आणि नंतर आपल्या स्वामींची आरती वगैरे सगळं करून घेऊ. आणि मला आजच्या दिवशी गुरुपद पण घ्यायचं होतं, त्यासाठी आधी येडेश्वरी देवीचं सगळं उरकून घेतलं आणि नंतर स्वामींचं म्हणलं किती का वेळ लागणार, काय टेन्शन नाही. नंतर त्या येडेश्वरीच्या देवीचं उरकलं जोगवा वगैरे की मग 12च्या आत कधी पण आपली सेवा वगैरे जे बी काय आहे ते पूर्ण होऊन जाईल. त्यासाठी अगोदर, कारण जोगवा मागायला पण उशीर झाल्यानंतर बायका खूप बोलतात, म्हणजे इतका उशीर असतो का जोगव्याला, असं तसं बोलतात. तर असो, आता जाऊ द्या. तर इथं आपलं गुरुपद घ्यायला चालू आहे. आता मी फर्स्ट टाईमच गुरुपद घेतले, कारण 2 वर्ष झालं मी स्वामी सेवेत आले, त्यामुळे मला जास्ती काय माहिती नाही आहे स्वामींबद्दल, पण जेवढी सेवा करते तेवढी तर तुमच्यासोबत शेअर करते. तर आता गुरुपद मी बघा आज हे पण म्हणजे माझ्या बहिणीला वगैरे सिस्टरला वगैरे विचारलं आणि नंतर मग गुरुपद कसं घ्यायचं काय घ्यायचं सगळी चौकशी केली आणि नंतर मग गुरुपद घेते मी आता. तर पहिल्यांदा नारळ आणि एक फूल हातात घ्यायचं आणि नंतर स्वामींचा अगोदर गजर करून घ्यायचा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राजे श्री स्वामी समर्थ महाराज की जय, असं मुजरा वगैरे करायचा आणि नंतर स्वामींना सांगायचं की आजपासून आपण माझे माता पिता गुरु सर्व काही तुम्हीच आहात. आजपासून मला आपला शिष्य करून घ्या आणि माझे गुरु व्हा. मला गुरुपद लीन करावे आणि माझ्या पूर्ण परिवारावर तुमचा आशीर्वाद असू द्या. स्वामींना मनोमन प्रार्थना करायची आणि जे बी काय आपलं आहे ते सगळं स्वामींना सांगायचं. स्वामींना सांगायचं की मी जरी तुमचा हात सोडला तरी तुम्ही माझा आयुष्यभर कधी हात सोडू नका. सासू सासरे, आई वडील, भाऊ बहिणी सगळ्यांना सुखी ठेवा. मुलीला, मिस्टरांना, कारण मिस्टर पण ड्रायव्हर आहेत, भाऊ पण ड्रायव्हर आहे आणि त्यांच्यावर पण सदैव तुमची कृपादृष्टी असू द्या, कारण आमच्यापेक्षा जास्त त्यांना जास्त गरज असते, कारण ड्रायव्हर माणसांचं जीवन खूप नाजूक असतं, त्यासाठी त्यांच्यावर तुमची कृपादृष्टी असू द्या. असं सगळं आपल्याला जे काही स्वामींना सांगायचं ते पूर्ण सांगून घ्यायचं आणि नंतर आपलं गुरुपद पूर्ण झालं असं समजायचं, नारळ खाली ठेवायचा. एवढं तर मला माहिती होतं, मग मी तेवढंच केलं होतं. तर अजून काय माहिती असले तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा. तर आरती वगैरे करून घेतली आणि नंतर मग आता नैवेद्य दाखवते मी. नैवेद्याला पुरण वगैरे काही घातलं नाही, साधा स्वयंपाक केला आहे. दूध, खीर, चपाती, भात, भाजी, बटाट्याची भाजी आणि स्वामींना भजी आवडतात म्हणून मिरची भजी, कांदा भजी केले होते. बाकी काय जास्तीचं नाही केलं. तर आता ते नैवेद्य वगैरे दाखवायला चालू आहे माझं आणि माझी 10:30ची बरोबर स्वामींची आरती करून घेतली मी आणि नंतर नैवेद्य पण 11, 11:30 लगेच दाखवला, कारण निम्मा स्वयंपाक शिवानीनं उरकून घेतला होता. माझी पूजा चालू आहे. दिसायला तुम्हाला म्हणजे एकदम लवकर झाली असं वाटत असेल, पण खूप वेळ गेला. नाही म्हणलं तर 2-2.5 तास गेले असतील माझी पूजा मांडायला, पूजा पूर्ण व्हायला बराच टाईम जातो, कारण पूर्ण व्हिडिओ काही शूट करता येत नाही. व्हिडिओ बरेच मोठे होतात, त्यासाठी जास्त घेता येत नाही, शॉर्टकटमध्ये घ्यावं लागतं. तर निम्मा स्वयंपाक शिवानीने केला, निम्मा मी केला. तर
फायनली माझं आत्ताशी झालं आहे सगळं. सकाळी आज 5 वाजता उठले होते. 5 वाजल्यापासून आतापर्यंत माझं कंप्लीट चालूच होतं. तरी शिवानीची समोरची मला खूप मदत झाली. त्यांच्यामुळं खरंच एवढा म्हणजे लवकर झालं म्हणायचं. 12:30 नाही तर दिवस गेला असता माझा आजचा. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसायला पूजा खूप म्हणजे कमी वेळात केली असं दिसत असेल, पण बराच टाईम जातो, बराच वेळ जातो. तर गुरुचरित्राचा ग्रंथ पण आज काढला होता मी पूजा करण्यासाठी. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळं पारायण काही केलं नाही, श्रावण महिन्यात करणार तुम्हाला मागितल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आता स्वामी सारामृत पठण करायचं आहे, तर संध्याकाळी करेल ती. आता सकाळी फक्त एक माळ जप, स्वामी स्तवन आणि तारक मंत्र म्हणून घेतला होता सकाळी आज. बाकी काही केली नाही जास्तीचे. तर आता स्वामींना नैवेद्य दाखवला तर मी पण जेवण करेन. तर चला आता व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.